देवस्थान इनाम जमिनीचा कायदा राज्य सरकार आणता आहे। येणाऱ्या डिसेंबर महिन्यामध्ये देवस्थानाचे हक्क काय असेल, कुळाचे हक्क काय असेल, वहिवाटदाराचे हक्क काय असेल, देवस्थान इनाम जमिनीच्या 5.5 लाख हेक्टर जमिनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी व्यवहार झालेल्या आहेत, कुळ काय आहे, वहिवाट काय आहे, मंदिरं या ठिकाणी अनेक गावठाण असे आहेत रत्नागिरी सिंधूरमध्ये त्या देवस्थानच्या जागेवर दाखवलेल्या आहेत। गावठाणा देवस्थानच्या जागेवर असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांचे हक्क प्रस्थापित होत नाही। त्यामुळे एक सविस्तर कायदा किरण सामंत आपल्या डिसेंबरच्या अधिवेशनात येत आहे। 15 लोकांची समिती यावर काम करत आहे। आम्ही हा कायदा पब्लिक डोमेनला टाकणार आहे, पब्लिकच्या जनतेच्या सुनावणी त्या ठिकाणी घेणार आहे आणि डिसेंबर महिन्यामध्ये या राज्यामध्ये देवस्थान इनाम जमिनी कायदा आणून या देवस्थानाचे हक्क प्रस्थापित करणे, जनतेचे हक्क त्यांना मिळवून देणे यालाही आम्ही काम करतोय। त्यामुळे काळजी करायची गरज नाही। आज रत्नागिरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजोत्सव अभियानाच्या माध्यमातून जवळपास 2300 परिवारांना राज्य सरकारच्या वेगवेगळ्या खात्यामार्फत विविध योजनांचा लाभ देण्याचा एक शिबिर आम्ही आयोजित केलं होतं। या शिबिराच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्याचे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत तेही सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। या ठिकाणी महत्त्वाचे जे आता आपण दापोलीला एक ॲडिशनल कलेक्टर कार्यालय देतो आहे, एक रायपाटण किंवा दुसऱ्या ठिकाणी जे काही जिल्हाधिकारी कळवेल त्या ठिकाणी ॲडिशनल तहसीलदार कार्यालय आम्ही या ठिकाणी देतो आहे। आता या ठिकाणी आमचे प्रसाद लाड शेखर निकमनी मागणी केली की चिपळूण खेड भागामध्ये सुद्धा काहीतरी प्रशासकीय सुसूत्रीकरण करावे लागेल, त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत। या जिल्ह्याच्या संपूर्ण शेतकरी शेतमजूर जी काही घरं आहेत त्या सर्वांची घरे एकदा या जिल्ह्याची जमाबंदी करण्याचा विचार आम्ही करतो आहे। इंग्रजाच्या काळात या जिल्ह्याची मोजणी झाली, नंतर काही घराची मोजणी किंवा शेतजमिनीची पोटहिश्शाची मोजणी झाली नाही। त्यामुळे या जिल्ह्याला स्वामित्व योजनेच्या माध्यमातून संपूर्ण घराचं मोजमाप, सरकारी मोजमाप आणि नक्षा योजनेच्या माध्यमातून शहराचं मोजमाप, या रत्नागिरी शहराला सुद्धा प्रत्येक घरांना मोजमाप करण्याचा विचार आम्ही केलेला आहे। 2 वर्षामध्ये आमचं रत्नागिरी जिल्ह्याचं पुरं त्या ठिकाणी जी मालकीत्व आहे ते लोकांना मिळणार। सोबतच या जिल्ह्याचे शेतरस्ते संपूर्ण मोजणी करणे, सीमांकन करणे, त्या रस्त्याचं मुख्यमंत्री बळीराजा पांढर रस्ते योजनेमध्ये मजबूतीकरण करणे या सर्व बाबी आम्ही करतो आहे। आणि त्यामुळं रत्नागिरी जिल्ह्याचे एकंदरीत महसूल खात्याचे प्रश्न हे सोडवण्याकरता मी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 2.5 तास संपूर्ण या जिल्ह्याची संपूर्ण पुढची भूमिका काय असेल ती आम्ही पूर्ण करतो आहे। खरं तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या सरकार, आमचं सरकार हे खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने जे जाहीरनामे दिले होते ते जाहीरनामे आता आम्ही पूर्ण करण्याचा संकल्प केलेला आहे। आता आमच्या सरकारने शेतकऱ्याचं कर्जमाफ असेल, शेतकरी महिलांना दर्जा देण्याचा विषय असेल, शेतकऱ्यांना वीज पंपाचे वीज बिल माफ असेल, या सर्व गोष्टी केलेल्या आहेत आणि रत्नागिरी जिल्ह्याची अपेक्षा आम्ही पूर्ण करणार आहोत। राहिला प्रश्न राजकीय, 100% मी एवढं सांगेल की या जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आमचं महायुती ही प्रचंड मजबूतीने महाराष्ट्राच्या विकासाकरता काम करत आहे, विकसित महाराष्ट्राकरता काम करत आहे। त्यामुळं किती कुणी राजकारण केलं तर त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ आहे। आम्ही मात्र आमचा जाहीरनामा, संकल्पनामा जनतेला दिलेलं वचन पूर्ण करता काम करतो।